आमदार म्हणून प्रशांत ठाकूर 15 वर्षानंतर या साऱ्या भागाला 15 वर्ष मागे ढकललेलं आहे. खारघर असेल, कामोठा असेल, कळंबोली असेल, 3-3 दिवसात पाणी मिळत नाही. टँकरचे पैसे मोजून पाणी घ्यावं लागतं, अशी परिस्थिती आहे. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिक आज प्रॉपर्टी टॅक्सच्या बोजानं या ठिकाणी त्रस्त झालेल्या आहेत. कोणत्याही सुविधा नाहीत. प्रशांत ठाकूरांना मत द्यावं तर का द्यावं असा प्रश्न या ठिकाणच्या नागरिकाला पडलेला आहे. दिबा पाटील साहेबांच्या नावाचा विमानतळाला देण्याचा प्रश्न हा या मंडळींनी राजकारणाचं एक हत्यार म्हणून वापरलं. विधानसभेला यश मिळालं तर निश्चितपणानं पनवेल महानगरपालिकेचा तख्तपालट आपण केल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी आकांक्षा देशमुख. नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी कामगार पक्ष हा रायगडमध्ये महाविकास आघाडीमध्ये अत्यंत मोठा भाऊ आहे आणि उरण आणि पनवेल मतदारसंघामध्ये या पक्षाची एक वेगळीच ताकद आहे. आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत. सर, नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. पाहायला गेलं तर आता महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची एक वेगळी ओळख आहे, मोठा भाऊ म्हणून बोललं जातं. तर सध्याच्या निवडणुकी तोंडावर धरताना कसं काम चालू आहे गावागावात जाऊन तुमचं? या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पनवेल उरणमध्ये, पेण अलिबागमध्ये पक्षाला निवडणूक लढवण्याची संधी मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. आपण बघतोय की काँग्रेस 288 जागी प्रयत्न करतंय, राष्ट्रवादी 288 जागी नियोजन करतंय, सेना 288 जागी नियोजन करतंय. पण आमच्या राज्यामध्ये ज्या 18 ठिकाणी युनिट्स आहेत त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षानं काही संभाव्य उमेदवारांना या ठिकाणी तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत. आम्ही मंडळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची संधी या ठिकाणी मिळावी म्हणून प्रयत्न करतोय आणि त्या दिशेनं काम करत असताना उद्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा फैसला व्हायला जो उशीर होतोय तो मध्ये जो वेळ जातोय तो जाऊ नये या अनुषंगानं आम्ही मंडळींनी या आमचे जे संभाव्य मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. चांगल्या पद्धतीचं वातावरण या राज्यामध्ये महाविकास आघाडीला आहे. त्याचसोबत या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनाही चांगलं पाठबळ मिळतोय, चांगला प्रतिसाद मिळतोय आणि म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच या निवडणुकीमध्ये निवडणुका लढवायच्या असा आमचा निर्णय आहे. त्या दृष्टीनं आम्ही काम चालू केलेलं आहे. अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. कार्यकर्तेही जोमानं कामाला लागलेले आहेत. निश्चितपणानं राज्यामध्ये असलेल्या महाविकास आघाडीच्या वातावरणाचा फायदा शेतकरी कामगार पक्षाला या महाविकास आघाडीचा घटक म्हणून मिळेल आणि शेतकरी कामगार पक्षाची जी ताकद आहे ती ताकद पूर्णांशानं कार्यकर्ते कामाला लागल्यामुळे पक्षाला ऊर्जितावस्था मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. सर, पण पाहायला गेलं तर शिक्षक मतदारसंघामध्ये तुम्हाला कुठेतरी एक डाऊनफ्लो आला, त्यामध्ये तुम्हाला हार मानावी लागली काही मतांसाठी. मात्र तुम्ही पुन्हा विधानसभेसाठी एकदम ताकदीने लढायला सुरुवात केलेली आहे. कसा प्रवास आहे हा? विधान परिषदेमध्ये अनपेक्षितरित्या त्या ठिकाणी पराभव सामोरा आला. पण शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा हार जीत या गोष्टीला फारसं महत्त्व न देता पुन्हा उभारी घेऊन काम करण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही जे काम सुरू केलेलं आहे पनवेलमध्ये ते शेतकरी कामगार पक्ष म्हणून आम्ही काम करतोय. उद्या उमेदवार मी असेन, आणखी कोणी असेन, पण पक्षाचं कामकाज ताकदीनं झालं पाहिजे या दृष्टीनं आम्ही काम करतोय आणि त्या कामाला लोकांचा चांगला उदंड प्रतिसाद मिळतोय. निश्चितपणानं मी आपल्याला सांगू इच्छितो की शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आपापसामधले वाद मतभेद बाजूला ठेवून जी काही मंडळी थोडीफार मतभेदामुळे बाजूला गेलेली होती ती मंडळीही नव्यानं या ठिकाणी पुन्हा पक्षाचं कामकाज करायला सुरुवात केलेली आहे. शेतकरी कामगार पक्ष म्हणून आम्हाला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतोय. पण मी पुन्हा अधोरेखित करतोय की आम्ही निवडणुका मात्र महाविकास आघाडी म्हणूनच लढायला मागतोय. शेतकरी कामगार पक्ष
आपल्याला ज्या अपेक्षित जागा आहे त्या ठिकाणी जोमानं तयारी करतोय आणि जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सर, विधानसभेसाठी पनवेल मतदारसंघातून तुमच्या नावाची चर्चा आहे. कार्यकर्त्यांचा देखील अट्टहास आहे का बाळाराम पाटलांनी निवडणूक लढावी, आम्हाला पुन्हा आमदार हवेत, तर या गोष्टी तुम्ही काय? निश्चितपणानं मी आपल्याला सांगू इच्छितो, 3 स्टेप या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत. महाविकास आघाडीच्या वतीनं पक्षाला जागा सुटणं, पक्षाच्या राज्य चिटणीस मंडळानं उमेदवारीच्या बाबतीत तालुका चिटणीस मंडळ किंवा त्या विधानसभेतल्या कार्यकर्त्यांचं मत जाणून उमेदवारी देणं आणि तदनंतर उमेदवार म्हणून निवडणूक लढवणं. त्याच्यामुळं आम्ही पहिल्या टप्प्यात काम करतोय. महाविकास आघाडीच्या वतीनं हा मतदारसंघ सुटल्यानंतर राज्य चिटणीस मंडळ जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाची अंमलबजावणी शेतकरी कामगार पक्षाचे 72 कार्यकर्ते निश्चितपणानं करतील. पण उद्या महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवारी मतदारसंघ सुटला आणि 20 दिवसामध्ये तुम्ही आता ही निवडणूक लढवा अशी परिस्थिती होऊ नये म्हणून जो वेळ आमच्या हातामध्ये आहे त्या वेळेचा सदुपयोग करत आम्ही महाविकास आघाडी आणि शेतकरी कामगार पक्षाला जनतेमध्ये नेण्याचा प्रयत्न करतो. अगदी शेवटचा प्रश्न की तुम्ही तर तयारी सुरू केली आहे महाविकास आघाडीने, शेकापनी, मात्र समोरची जी पार्टी आहे त्यामध्ये 3 टर्मचे आमदार आहेत, स्थानिक आमदार स्टँडिंग, तर त्यांना कसं आव्हान देणार किंवा शेतकरी कामगार कशी टफ फाईट देऊ शकते? निश्चितपणानं मी मगाशी 2 वेळा उल्लेख केला की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण आहे. आज आपण बघितलं असेल लोकसभेच्या एकंदर मतदानामध्ये आपण बघितलं तर उरणमध्ये महाविकास आघाडीनं 12,500ची आघाडी घेतलेली आहे. पनवेलमध्ये किमान 70,000ची आघाडी घेऊन म्हणून ठाकूर पितापुत्र त्या ठिकाणी जाहीर वल्गना करत होत्या. पण प्रत्यक्षात मात्र आमच्यामधलं अंतर महाविकास आघाडी आणि महायुती हे 20,000चं राहिलेलं आहे. कर्जत खालापूरमध्ये महाविकास आघाडीनं 18,000ची आघाडी घेतलेली आहे. हे सारं वातावरण बघता राज्यातलं एकंदर आपल्या मंडळींचा देखील सर्वे प्रत्येकाचा येतोय ते बघता पोषक वातावरण आहे. अधिकची मेहनत आम्ही करण्याची गरज आहे आणि ती करून लोकसभेला आम्ही आमच्यामधलं अंतर थोडंफार कमी करण्यात यशस्वी झालोय. एक उल्लेख मी करायला मागेन की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे विरोधक जे होते निवडणुकीतले त्यांनी पैशाचं वाटप जवळपास पनवेल मतदारसंघामध्ये उरणात केलेलं होतं, कर्जत खालापूरमध्ये केलेलं होतं. पण आम्ही मात्र कुठल्याही अशा पद्धतीच्या मदतीशिवाय किंवा शस्त्राशिवाय जनतेमध्ये असलेलं पक्षाचं स्थान आहे, महाविकास आघाडीच्या सहकार्यांचं स्थान आहे, त्याच्या बळावर ही मतं मिळवलेली आहेत. निश्चितपणानं या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही आणखी ताकदीनं सामोरं जाऊ. आमचे कार्यकर्ते लोकसभेला थोडेसे काही प्रमाणात आळसावलेले होते, त्यांचा आळस झटकून ते कामाला लागलेले आहेत, त्याचाही फायदा आम्हाला होईल. आणि या ठिकाणी जे वातावरण आहे 15 वर्षाच्या आमदारकीनंतर पनवेल ही या राज्यामधली सर्वात पहिली नगरपालिका होती. स्वतःची पाणी पुरवठा योजना असणारी पनवेल नगरपालिका त्यावेळी होती. आज पावसाळ्यामध्येही पनवेल शहराला 2-2, 3-3 दिवसात पाणी मिळतं. तीच अवस्था खांदा कॉलनी, नवीन पनवेल, कामोठे, खारघर, तळोजे, कळंबोली या साऱ्या नोड्सची आहे. जे दिवस ग्रामपंचायती असताना महापालिका हद्दीतल्या गावांना होते त्या दिवसाची आठवण काढून आज लोक त्या ठिकाणी हळहळतात की आमची नाव सोनूबाई हातीकथळाचा वाडा अशी परिस्थिती महापालिकेच्या निर्मितीनंतर झालेली आहे. ग्रामपंचायतीच्या याच्यात आम्ही समाधानी, समृद्ध, सुखी होतो. पण महापालिकेचा कारभार जो भारतीय जनता पक्ष करतोय, आमदार जे 15 वर्ष पूर्ण करतायत त्यांच्या काळात 150 वर्षाची परंपरा असलेल्या नगरपालिकेला स्वतःची पाणी पुरवठा योजना ग्रॅव्हिटीनं चालणारी होती. आज पाण्यासाठी सारा पनवेलचा परिसर आसुसलेला आहे. मूलभूत सुविधा आपण बघितल्या तर त्यांची वानवा आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिक आज प्रॉपर्टी टॅक्सच्या बोजानं या ठिकाणी त्रस्त झालेल्या आहेत. कोणत्याही सुविधा नाहीत. प्रॉपर्टी टॅक्सचा भुर्दंड, एका बाजूला शासनाच्या माध्यमातून नैनाचं जीवघेणा प्रकल्प, त्याच सोबतीला कॉरिडॉरच्या प्रकल्पामध्ये आमदार म्हणून प्रशांत ठाकूर कोणाला न्याय देऊ शकलेले नाहीत. मुंबई ऊर्जाच्या प्रकल्पामध्ये त्यांनी स्पष्टपणानं हा केंद्राचा प्रकल्प आहे, मी याच्यामध्ये तुम्हाला काही सहकार्य करू शकत नाही अशी घेतलेली भूमिका, हे सारे एकंदर आपण जर बघितलं आणि राज्यातल्या त्यांच्या सरकारचं एकंदर कामकाज बघितलं, बदलापूर सारखी परिस्थिती या ठिकाणी या राज्यात आहे. महिला मुली सुरक्षित नाहीये. बहिणीच्या नावानं जी लाडकी बहीण योजनेचं भांडवल केलं जातंय, पण ती बहीण मुळात सुरक्षित नाहीये. त्याच्यामुळे या साऱ्या वातावरणाचा निश्चितपणानं फरक, ना शेतकरी या ठिकाणी सुखी आहे, ना सर्वसामान्य नागरिक सुखी आहे, ना महिला सुरक्षित आहेत. या कुठल्याच घटकाला सरकार म्हणून महायुतीचं सरकार काही देऊ शकलेलं नाही. आमदार म्हणून प्रशांत ठाकूर 15 वर्षानंतर या साऱ्या भागाला 15 वर्ष मागे ढकललेलं आहे. जे प्रकल्प त्यावेळेस विवेकानंद पाटील साहेबांच्या माध्यमातून, पनवेल बार असोसिएशनच्या माध्यमातून शासकीय सुरू झाले होते, ते आज आपण पनवेलच्या कोर्टाची अवस्था बघाल तर अतिशय वाईट आहे. आत्ता त्या ठिकाणी बार असोसिएशन पाठपुरावा करतोय तेव्हा 2 मजले वरती होतील अशी अपेक्षा लागली. प्रशासकीय भवन मध्यवर्ती 11-12 वर्षानंतर अपूर्ण आहे. ज्या फ्लायओव्हरचं आपण परिस्थिती बघतो, सुभाष पंजाब पासून ते पनवेल शहराकडे येणारी लेन अपुरी आहे. एसटी स्टँड पासून जी लेन भिंगारीच्या पुलापर्यंत ती अपुरी आहे. या साऱ्या गोष्टी बघितल्या तर कुठल्याही गोष्टीला आमदार म्हणून प्रशांत ठाकूर न्याय देऊ शकलेले नाहीत. त्याच्यामुळे आपण जर उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था बघितली, त्या ठिकाणच्या मर्चुरीची अवस्था बघितली शवागारची, किंवा ज्या ठिकाणी आपण PM करतो त्या ठिकाणची अवस्था बघितली तर सारा आनंदी आनंद आहे. त्याच्यामुळे प्रशांत ठाकूरांना मत द्यावं तर का द्यावं असा प्रश्न या ठिकाणच्या नागरिकाला पडलेला आहे. खारघर असेल, कामोठा असेल, कळंबोली असेल, 3-3 दिवसात पाणी मिळत नाही. टँकरचे पैसे मोजून पाणी घ्यावं लागतं, अशी परिस्थिती आहे. या साऱ्या परिस्थितीचा आपण एकंदर विचार केला. नरेंद्र मोदींची जादू ओसरलेली आहे, भारतीय जनता पक्षाची जादू ओसरलेली आहे. याचा साऱ्याचा परिणाम निवडणुकीमध्ये निश्चितपणानं दिसणार आहे. त्याच्यामुळे आम्ही निश्चितपणानं ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरू आणि लढेंगे और जितेंगे या जिगरीनं महाविकास आघाडी लढेल आणि विजय प्राप्त करेल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतं. सर, नवी मुंबई विमानतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नामांतराचा प्रश्न देखील आहे. दिबा पाटील साहेबांचं नाव सत्ता असून देखील देता येत नाहीये. काय यामागचं कारण असं राजकारण आहे? मी स्पष्टपणानं शेतकरी कामगार पक्षाचा जो वर्धापन दिन दासईला साजरा झाला त्यावेळेस माझ्या जाहीर भाषणात बोललेलो होतो की दिबा पाटील साहेबांच्या नावाचा विमानतळाला देण्याचा प्रश्न हा या मंडळींनी राजकारणाचं एक हत्यार म्हणून वापरलं. आणि मी टिंगलीनं नव्हे तर राम ठाकूरांची जी भावना किंवा प्रशांत ठाकूरांची जी भावना दिबा पाटलांच्या बाबतीत आहे त्याच्या बाबतीत स्पष्ट मत नोंदवलं. कारण आपल्याला आठवत असेल की दिबा पाटील साहेबांना दिलेली बोलेरो जीप ज्यावेळेस त्यांनी पक्ष सोडला, मतभेद झाले, त्यावेळेस त्यांनी पुन्हा मागून घेतली. हा इतिहास आहे. जर का राम ठाकूरांच्या, प्रशांत ठाकूरांच्या हातामध्ये अधिकार आला तर त्या ठिकाणी दिबा पाटील बाजूला राहिले
राम ठाकूरांचं नाव या विमानतळाला द्यावा अशा पद्धतीची मागणी करायला हे लोक कमी करणार नाहीत अशी परिस्थिती आहे. आम्ही मंडळीला सुरुवातीला त्या आंदोलनात होतो, मोहिमेमध्ये होतो, पण एकंदर यांनी ज्या पद्धतीनं ते मुवमेंट टेकओव्हर केली आम्ही बाजूला झालो. पण आत्ता आम्ही तो विषय हाती घेतलेला आहे आणि दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं म्हणून ताकदीनं आम्ही मंडळी प्रयत्न करू आणि तो नाव मिळवण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करू हा विश्वास मी आपल्या मार्फत द्यायला मागतो. सर, शेवटचं आहे की शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही विधानसभेसाठी काय संदेश देऊ शकता, आव्हान देऊ शकता की जोराने कामाला लागण्यासाठी? मी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकच आवाहन करेन की आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढतोय. महाविकास आघाडीचा निर्णय जो काही होईल त्या निर्णयाला बांधील राहून आपल्याला काम करायचं आहे. पण निवडणूक विधानसभेची लढणार असलो तरी पुढच्या 2 महिन्यात येणारी पनवेल महानगरपालिकेची, पनवेल पंचायत समितीची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. त्याची तयारी म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणून काम करा. विधानसभेला यश मिळालं तर निश्चितपणानं पनवेल महानगरपालिकेचा तख्तपालट आपण केल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थानं पनवेलच्या नागरिकांना जी विकासाची आस लागलेली आहे, कारण 15 वर्षात हातात पदरात काही पडलेलं नाही, ना आमदाराकडून ना ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या शासनाकडून ना सिडकोकडून काही करून घेऊ शकले. तर ही विकासाची आस पनवेलच्या नागरिकांची 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडीचा आमदार विधानसभेत आणि महाविकास आघाडीची सत्ता तदनंतर येणाऱ्या महापालिकेवर आपण आणूया आणि पनवेलचा चेहरा मोहरा बदलूया, कायापालट करूया. त्या दृष्टीनं आपण ही निर्णायक घडी आहे. आपल्याला जेवढं म्हणून शक्य होणार आहे तेवढ्या तीव्रतेनं हे काम करूया, एवढीच विनंती, तेवढीच सूचना मी माझ्या कार्यकर्त्यांना करेन. तर हे होते बाळाराम पाटील साहेब. त्यांनी सांगितलेलं आहे का पनवेलच्या विकासासाठी महाविकास आघाडीचा आमदार हा पनवेलमधून निवडून यायला पाहिजे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी देखील कामाला लागलं पाहिजे. नवराष्ट्रासाठी आकांक्षी देशमुख, नवी मुंबई.